नमस्कार मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी चाललो आता भाजी दूध आणायला. मम्मी चालली आहे कामाला. मम्मी चालली आहे दूध आणायला बसून. आता जस्ट उठलो जातो. तर भावांना आपण चाललेलो आहे दुकानात. तरी आपल्या शाळेचं गेट आहे. तिथं रस्त्यामध्ये शाळा आणि 5वीपासून ते 10वीपर्यंत शिकलेलं आहे. भाजी आली पण दूध आलं का नसेल माहीत नाही, बघूया मित्रांनो. तर आलं आणि दूध आणि भाजी पण घेतलेलं. आता करूया मग चहा पिऊया. आता जाऊया घरी. आहे ना, आज पाऊसही थांबलेला आहे. पाऊस रात्री एकदम म्हणजे खूप पडलेला आणि पडतो एकदम जोरावर, एकदम जोरावर पडतो. म्हणून बंद करतो आम्ही इथे जाते आंघोळ बिंगोळ करून आणलं आहे. आणि आता आपण चहा आणि शेव घेतलेली आहे खायला. तर चहा आणि शेव खातो आणि मग थोड्या वेळाने भेटतो तुम्हाला. आता लागलेली आहे मला एकदम भूक. तर आता जेवण घेऊया. आणि पाऊस तर थांबलेला आहे. आता हवा सुटलेली एकदम गार, लाईट पण आलेली आहे. तर आता मी जेवायला घेतो आणि मग जेवतो. तर आपण पहिले घेऊया जेवायला. तर आपला स्पेशल ताट, आपल्याला ही ताट खूप आवडते. या ताटाला घेतलं आहे. तर आता घेऊया भाजी कसले सोयाबीन. हो, सोयाबीन आहे. याच्यात कारलं तर नको, कालच केलं तर. आणि याच्यात आहे वांग्याची आमटी. तर मित्रांनो, वांग्याची आमटी आणि सोयाबीन घेऊया. बाकीचं कारल्याला टाकूया फ्रीजमध्ये. कारलं काल खाल्लं, आज खाऊ वाटत नाही. तर थोडी जागा असेल. अरे गुस्तच नाही आहे मित्रांनो. तर याला ठेवलेलं आहे. चला आता घेऊया. मोबाईल आपल्या मित्रांनो 1 मिनिट थांबा. मी मोबाईल सेट करतो म्हणजे तुम्हाला सर्व काही दिसेल. मित्रांनो आता घेऊया चमचा घेतलेला आपण चहा. आणि आता टाकूया भाज्या. पहिले घेऊया आपण वांग्याची आमटी. वांगे एवढं आवडत नाही, वांगे आवडते घेऊया. मला जास्त तेलही आवडत नाही म्हणून असं घेतो मी. बघा आमटी. आणि आता घेऊया सोयाबीन. सोयाबीन घेतलं बाजू. आता घेऊया चपात्या. तर चपात्या खाऊया 2. जरा लागल्यावर घेऊया, पहिले 2 घेऊया. चला चपात्या मित्रांनो, पहिले मी गरम करून घेतो चपात्या. आता विचार करता हा माणूस म्हणजे 4 तास कसलं गरम करत आहे. तर मला खूप असं आवडतं. तुम्हाला दाखवून मी कसं करतो. बघा अशी ठेवायची चपाती आणि गॅस गरम चालू करायचा आणि चपाती ठेवायची. चाकू मित्रांनो, चाकू चिमटा घ्यायचा आणि असं घ्यायचं असं. वाचता एकदम भारी येते मित्रांनो. असं मला
खायला तर खूप आवडते मित्रांनो. असं म्हणजे चपाती मी दरवेळेस खाताना असंच खातोय म्हणजे खाऊ वाटतंय ना म्हणून. तर चपाती गरम तुम्ही थांबा. मित्रांनो जेवायला तर घेतले होते आपण. तर आता जेवण करूया आणि मग मी तुम्हाला जेवण करून भेटतो. तर बघा जेवण आता मी जेवणावर ताव आणतो मग तुम्हाला भेटतो. मित्रांनो जेवण केलं आहे आणि मला तर झोप लागत आहे. तर थोडा वेळ झोपतो आणि मग उठून वापस एकदा ब्लॉग चालू करूया. तर आतासाठी झोपतो. मित्रांनो आता झोपलेलं आहे आणि आता वाजले तर 5:30 वाजून गेलेले आहेत आणि चहा बी बनवलं आहे. मम्मी आली आणि मी उठलो. तर थोडा उशीर झाला उठायला. तर चहा बी बनवला. आता चहा पिऊया आपण. तर बघा जस्ट आता चहा बनवला आहे आणि मीच बनवलं चहा. मम्मी तवरचं खाली चहा बनवलं तवरचं. मम्मी आता कपडे धुवाय आल्या ते कामावर करून गेलते ना. तर ते कपडे भिजू घातलेत नंतर धुईल. एकदम गरमागरम चहा आहे बघा. आता या कपात होतोय. मम्मी पण आली चहा प्यायला आणि सोबत शेव पण आणली मम्मीने. हे माझा चहा. मम्मीने आलेले कपडे भिजू घातलेले आहेत. तर मम्मी आज दिवस कसा गेला? एकदम छान गेला. आणि पाऊस होता उल्ह्यात भरपूर. उल्ह्यात म्हणजे खूपच पाऊस होता आणि इथं म्हणजे कमीच जास्त पूर्ण कमीच पडलेलं आहे. या खायला. चहा बी पिऊन झालेला आहे आणि मम्मीने स्वयंपाकाचे म्हणजे केले आणि सकाळी बघा दूध आणलेलं ते मम्मीने तापून घेतलेलं आहे आणि शेंगदाणे पण भाजलेले आहेत आणि ह्याच्यात आहे बगर आहे ती पण जरा भाजून घेतलेली आहे. तर उद्या गुरुवार आहे आणि मम्मी आणि पप्पांचा पण उपवास असतो म्हणून मम्मीने आताच तयारी करून ठेवते म्हणून भाजून ठेवलं आहे. तर मम्मी लसूण ठेवायचं आहे देगडं. तर मम्मीने लसूण हे केलं आहे सोललेलं आहे भाजीसाठी आता. आणि ह्याचं बनणार मम्मी कूड बनणार आहे. तर बघूया. तर आजचा दिवस पण चांगलाच गेला. चांगला जातो आणि थोडा बाहेर जाऊया मित्रांनो. बाहेर आलो आणि हवा इथून बाहेर चाललेली आहे. हे बघा मौसम. तेव्हा तिथं कबूतर बसलेले आहेत एकदम सुंदर. आणि इथं आपलं मोहोळ आणि इथं कोणतरी असले तर केबल आणले काय वायफाय केबल असेल म्हणून ते बसायला असेल. तर भैया ऊपर से गिर जाओगे. तर माणसाला सांगतोय पण ऐकतच नाही. तो बोलते मला मारायचंच आहे कारण की घरात पाणी शिरलं यांच्या डेवाला झाले सुकत नाही आहेत म्हणून. The sun is shining bright like a colorful aurora. It paints the world in hues of orange and white and more. I'm gonna start packing my bag. I'm leaving all worries behind. Let's go, I need to get my own summer style back. The breeze is playing soft through the palm trees. तर मित्रांनो आज आपण लावूया तेल बिल ओतून घेतलेलं आहे. व्हिडिओ काढला
पण आलेलं आहे आणि आपलं जेवणही करून झालेलं आहे. तर आता मी बसतो एडिटिंगला. असा काही आपला दिवस गेला आजचा. तर थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.